मग तुम्ही व्यायाम करत जा, सकाळी सकाळी जिम मारत जा, थोडंसं व्यायाम करत जा. हे बा व्यायाम करानं अशी बावडी बनते. काय याच्यात 10 अंडे याच्यात आहे, 10 अंडे इकडल्या याच्यात आहे. याच्यात आहे 3-4 अंडे याच्यात आहे, अशी बावडी याच्यात बनते. तर लयच आहे. म्हणून तुम्ही बी व्यायाम करत जा, सकाळी जिम मारत जा सकाळी. कारण माहिती आहे का, जिम मारल्यानं बायको झोडपाले हातपाय कडक राहते. एका बुक्कीत बायकोचे 6-8 दात तुटलेच पाहिजे. डिश. तुम्ही ह्या विचार करा फक्त का आमच्या एका बुक्कीत तुम्ही तुमचे दाता राहीन का नाही राहीन म्हणून म्हणजे सांगून राहिले. जिम त्याच्यासाठीच बी तुटून जाईल. जिम त्यासाठीच मारत आहे का. आजकालच्या बायका कशा कडक झाल्या, नवऱ्याला ऐकत नाही. मग नवरी बायको जास्त बोलली, एक कडक फाईट नाही, मुजर मुजर झाल्या. एक फाईट मारली का एका याच्यात दात 8 कमी तुटलेच पाहिजे. तिच्या मायच्या घरी भू पाहिली पाहिजे फाटेपर्यंत पायात. फाटेपर्यंत पायी आहे. तुमचं कसं होते मग फाटेपर्यंत पायी आहे. दुसरी इथं कुवाऱ्या पोरायला नाही भेटत नाही, तुम्हाला भेटन दुसरी तिसरी दुसरी बाईक भेटत 2-3 आम्हाला. लेकराच्या बापाले. दुसरी इथं बायको कुवारे पोरं पडले आहे 50. बरं आम्ही आता आईच्या गावले जात होती एसटीत, चांगल्या बुड्या बाड्या 2-3 बुड्या होत्या, 3-4 बुडे होते. चालले ना गोष्टी करत. एक जण म्हणते माया एक बाई म्हणते माझ्या गावात म्हणते 60 पोरं पडले आहे बाई म्हणते. मी मोजले म्हणते पुऱ्या गावातले पोरं 40-40, 50-50 वर्षाचे झाले म्हणते. 60 पोरं पडले म्हणते 60. एक बुडा म्हणते माया पोरग एक हे आहे म्हणते मिलिटरीत, त्याला तर भेटून जाईन म्हणते. नोकरीवर राहतं. पण एका पोरानं तर संन्यासच घेतला म्हणते, भजनच करायला जाते म्हणते मंदिरात. टाळ्या घेतल्या रोज भजन करायला जाते म्हणते. काय करावं म्हणते, त्याची 40ची वय झाली म्हणते, पोरगीच नाही भेटत आहे म्हणते. सांगा अशी गोष्ट आहे. ह्या माणसाला पोरगी भेटन काय? विचार करा बरं जराशी. बारीक डोळ्याचा माणूस. या माणसाला पोरगी भेटते, एवढी सादरी भेटली आहे तरी दुसरी पाहिजे ना म्हणते. पहा बरं काय करा माणसाचं. असो तुले मदत होते, आधार होते. अशी गोष्ट आहे. मग तुम्ही बी असाच व्यायाम करत राहत जा, कारण आपल्या शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे. कारण आता म्हातारेच नाही तर जवान जुवान लहान मोठे सब चालले वरतं. म्हणून व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी एकदम आवश्यकता आहे. म्हणून आम्ही असा व्हिडिओ बनवला, कारण माझे मिस्टर रोज सकाळी रोज व्यायाम करते, म्हणून त्याची बॉडी अशी स्ट्रॉंग एकदम.